नमस्कार मित्रांनो. आज आपण पर्सेंटाइल मेथड काय ते बघणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे. एक मेन चॅनल आहे द रॉयल सेकंड म्हणून आणि दुसरं BMC ग्रुप आहे. या 2 टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जॉइन करू शकता. काही दिवसापूर्वी BMCची फायनल रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर त्याच्यात भरपूर क्वेश्चन कॅन्सल झालेले आहे. कोणाचे 2 कॅन्सल झाले, कोणाचे 3 कॅन्सल झाले, कोणाचे 8 कॅन्सल झाले. तर आपण या व्हिडिओमध्ये बघू की त्याचा फायदा आहे का तोटा आहे. तर सर्वप्रथम सांगतो की तुमचे किती कॅन्सल झाले असेल 2, 4, 8 तर मित्रांनो टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून देतो. आता आपण प्रोसेस एक्सप्लेन करू. त्याच्यात काय फायदा आहे, काय तोटा आहे ते पण बघू. सर्वप्रथम बघू आपण जे कॅन्सल झालेलं आहे. याच्यात म्हणजे फायदा तोटा तर नक्कीच आहे. कारण एखाद्याचे 8च्या 8 चुकले असतील आणि ते कॅन्सल झाले, म्हणजे त्या पर्सनला त्याचा बेनिफिट 100% भेटणार. कारण त्यांनी जे चुकीचे आन्सर केले होते, ते सर्व कॅन्सल झाले. म्हणजे एक प्रकारे तो त्याला फायद्यातच आहे. अशा प्रकारे याच्यात फायदा तोटा डिपेंड करतं. म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये आणि कोणते क्वेश्चन कॅन्सल झाले त्याच्यावर पण म्हणजे याच्यात नाही म्हटलं तरी लक फॅक्टर आहेच. आता ज्यांचे क्वेश्चन कॅन्सल झालेले आहे, आपण त्यांचं थोडंसं टेन्शन कमी कमी या व्हिडिओद्वारे कमी करण्याचा प्रयत्न करू. तर आपण बघू की पर्सेंटाइल मेथड काय राहते आणि आपण स्टार्ट करू. सपोज एखाद्याला आता जो पेपर झाला त्याला 80 मार्क मिळाले. 100 पैकी 80 मार्क मिळाले. बरोबर? 100 पैकी 80 मार्क मिळाले आणि त्याचे 8 कॅन्सल झाले. 8 म्हणजे 72. 80 - 8 किती झाले? 72. मग त्याला 100 सोबत कंपेअर करणार का मित्रांनो? तर नाही. त्याला 100 सोबत कंपेअर नाही करणार. म्हणजे त्याला 80 मार्क 100 पैकी 80 मार्क मिळाले. तर त्याला 100 सोबत नाही कंपेअर करणार. सपोज जर 100 पैकी 80 मार्क मिळाले, तर त्याला 100 पैकी तर कंपेअर करणार का नाही? हा तुमचा गैरसमज आहे. तर 80चे 72 झाले ना. मग 100चे किती व्हायला पाहिजे? 100चे व्हायला पाहिजे 92. म्हणजे एकंदरीत हे कॅल्क्युलेशन असं आहे. 92 = 100. ओके. आणि 8 कट झाले ना 80 72 बरोबर किती? एक्स. ओके. जर आपण हे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं, तर एक्सची किंमत किती येते? 78.26 आउट ऑफ 100. हे तुमचं म्हणजे तुमचं 72 कॅल्क्युलेट नाही होणार 100 पैकी. तुमचं कॅल्क्युलेट होईल 78.26. हा तुमचा म्हणजे प्रॉपर स्कोर असेल. त्यानंतर आपण बघू पर्सेंटाइल मेथड काय असतात. पर्सेंटाइल मेथडमध्ये काय असतं माहिती आहे का? आता आपण कॅन्डिडेट पकडू, की BMCला कॅन्डिडेट किती बसलेले आहे? अंदाज येतं. ते प्रॉपर 1,10,000 असं काहीतरी त्याचे फॉर्म आलेले आहेत. आपण फक्त 1,00,000 पकडू. BMCला 1,00,000 मुलं बसलेले आहे. बरोबर? BMCला 1,00,000 मुलं बसलेलं आहे. तर त्याच्यात तुमचा रँक आपण समजू 80,000च्या आसपास म्हणजे 80,000 मुलं तुमच्या पाठीमागे आहे. म्हणजे तुमचा रँक 1,00,000 पैकी 20,000 असं काहीतरी समथिंग असेल. तर याचं कॅल्क्युलेशन अशा प्रकारे आहे. तुमच्या मागे असणारे विद्यार्थी म्हणजे 80,000 तुमच्या मागे आहे आणि किती मुलांनी एक्झाम दिली म्हणजे 1,00,000 इंटू 100. तर याचं कॅल्क्युलेशन केलं आपण 8/10 इंटू 100. तर याची 8/10 इंटू 100 म्हणजे 80% पर्सेंटाईल. आय होप तुम्हाला समजलं असेल की पर्सेंटाईल मेथड काय आहे. ही आहे पर्सेंटाईल मेथड आणि त्याच्यानंतर एक नॉर्मलायझेशन मेथड आहे. मी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवर एक्सप्लेन केलेला आहे. तर आता हे सर्वस्व BMCवर डिपेंड आहे. ते कशाप्रकारे जो फायनल स्कोर आहे तो डिस्प्ले करतात. आता ते सर्वस्व BMCवर आहे. आता हा व्हिडिओ बघून तुमचं थोडंफार तरी टेन्शन कमी झालं असेल असं मला वाटतं. बाकी फायदा तोटा आता ज्याच्या त्याच्या पर्सनल लेव्हलवर आहे. एक्झाम्पल सांगितलं की कोणाचे 8ही क्वेश्चन चुकले असतील आणि ते 8 क्वेश्चनही कॅन्सल झाले म्हणजे तो पर्सन बेनिफिटमध्ये. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल मेथड एक्सप्लेन केली आणि तुमचे मार्क्स कसे इक्विव्हॅलेंट होतील ते पण एक्सप्लेन केलं. खाली कमेंटमध्ये तुमचा स्कोर कमेंट करू शकता. खाली कमेंटमध्ये तुमचा स्कोर तुम्ही कमेंट करू शकता. आधी किती होते आणि नंतर किती झाले आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करून तुमचे पर्सेंट काढू शकता.